बिग बॉस मराठी सीझन 6 लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स काय म्हणताय, कोण आहे कोणत्या नंबरवर, कोण आहे बॉटमला, कोणाची शक्यता आहे या वीकमध्ये घरी जाण्याची. आणि या वीकमध्ये तर चालू फॅमिली वीक. कोणी इम्प्रेस केलं तुम्हाला मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. विशालच्या पप्पांनी, रेवाच्या सिस्टर्सनी, आजही बाकी ना, ठीक आहे उद्या सांगा, पण सांगा नक्की तर तुम्हाला कोणाचे पेरेंट्स आवडले, मग मी सांगेन. चला वोटिंग ट्रेंड्स, लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्सबद्दल बोलून घेऊया. नंबर 7ला आहे रेवा. रेवा बॉटमला आहे. रेवाची दाट शक्यता आहे बाई घरी जायची. रेवा या वीकमध्ये घरी जाणार असं वाटतंय मला. नंतर नंबर 6वर आहे दीपाली. दीपालीचा आज मी प्रोमो पाहिला फॅमिली वीकमध्ये. तिचे हजबंड आले आणि तिच्या मे सासूची जी आहे ना डेथ झाली फेबमध्ये, आणि ते तिला कळालं आणि तिचा बांध फुटलेला आज आपल्याला दिसणार आहे. त्याच्याबद्दल आपण रात्री रिव्ह्यूमध्ये सविस्तर बोलूच या. पण दीपाली आहे नंबर 6वर, रेवा आहे नंबर 7वर. पण दीपालीचे चान्सेस का माहिती का बरं बाई कमी वाटत आहे. मेकरची फेवरेट आहे ना, आणि काटा टीमचे चार ज्या ज्या भिंती ना या काय म्हणतात चट्टांसारख्या बसल्या, हलतच नाही जागेवरून, कोणीच जायला तयार नाही. टोळीतले एक 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 निघून गेले तिकडे. रोशन गेला, रुचिता गेली, अनुश्री तर काय वेगळीच झाली. आणि अनुश्री आता इतकी स्ट्रॉंग बनली आहे, म्हणजे ती इंडिव्हिज्युअल इतकी स्ट्रॉंग बनली आहे. विशालबरोबर पण बसते ती, इवन सगळ्यांबरोबर बसते. आणि तन्वीने अनुश्री खरंच मस्त गेम खेळते. तन्वी तर आहेच स्ट्रॉंग. आज मी अजून एक प्रोमो पाहिला, तन्वीने साडी दिली आहे प्रभूच्या आईला. आणि मी प्रभूला बोलली होती का मी त्याच्या मम्मीला साडी देणार आहे, आणि साडी दिली. ते एक प्रोमो आपल्यासमोर आलेला आहे. नंबर 7वर रेवा, नंबर 6वर आहे दीपाली, तर नंबर 5वर आहे प्रभू. होय, प्रभूला कमी वोट्स आहे. आता बघूया आज काय वार आहे, आज बुधवार आहे ना, अजून उद्या वोटिंग होईल. बघूया प्रभू वरती जातो की अजून खाली येतो. मला तर नाही वाटत खाली येईल. रेवा आणि दीपालीच बॉटमला आहे, इथं प्रभू पण बॉटमला आहे. पण हे जे ना हे परत बदलेल मला असं वाटतंय. त्याच्यामुळे अजून उद्याचा दिवस जायचा आहे. परवा वोटिंग लाईन्स क्लोज होतील ना. तर नंबर 5वर प्रभू, तर नंबर 4वर एक सागर कारंडे. सागर कारंडेने तो एक टास्क खेळला आणि तो हिरो झाला असं झालेलं आहे. आणि सागर कारंडेचा आता बघूयात गेम अजून, पण तो एक टास्कमुळे तो थोडासा हायलाईटमध्ये आलेला आहे सागर, तो एक टास्क खेळल्यामुळे. आणि त्याच्यानंतर नंबर 3वर आहे संकेत पाठक. पाठकच्या बायकोने काल त्याला सगळं सांगितलं गेमबद्दल, काय होतं आहे, कसं होतं आहे, आणि तू कोणासोबत खेळू नको. खूप लोक असे म्हणत आहे कमेंट्समध्ये, जेव्हा मी ते प्रोमो पाहिला तर लोक म्हणत आहे की काय कलर्स टीमने, मेकर्सने म्हणजे सांगितलं आहे त्याला की विशालसोबत खेळू नको. आणि तीच त्याची वाईफ जी मध्ये जाऊन बोलली, त्याच्यातलं आपल्याला काही माहिती नाही त्याची वाईफ का बोलली काय बोलली, पण ती बोलली आहे का तू इंडिव्हिज्युअल खेळ. ना काटा, ना टोळी, ना विशाल, ना तन्वी, ना राकेश, कोणीच नाही, इंडिव्हिज्युअल खेळ असं बोलली आहे. आणि विचार करून डिसिजन्स घे. सो आता बघूया संकेतचा गेम. आता इथून पुढे बघायला तर अजून मजा येईल. आणि जर मला वाटतं तो स्ट्रॉंग झाला ना तर बिग बॉस घेऊन जा टॉप 5पर्यंत. आणि मला वाटतं तो स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. पहिल्यापासून असताना हा खूप वेगळी गोष्ट असते. हा टॉप 3चा कंटेस्टंट असतो. मी सांगते तुम्हाला टॉप 3मध्ये असता संकेत. इतका जबरदस्त हा प्लेयर आहे. बट आय डोंट नो. आणि इवन काल ती त्याची वाईफ हे पण बोलली का तुम्ही सारखं त्याला वाईल्ड कार्ड म्हणून हिनवू नका. जे हे बोलत असतात तो वाईल्ड कार्ड आहे, मग त्याला कॅप्टन्सी द्यायची, तो वाईल्ड कार्ड आहे मग त्याला नॉमिनेट करायचं. या जे एकंदरीत गोष्टी घडत आहे, मग ते विशालच्या बाजूने असो किंवा मग तन्वीच्या बाजूने, पण ते घडत आहे. म्हणून ती त्याची वाईफ बोलली का तू इकडून बी नको आणि तू तिकडून बी नको, तू इंडिव्हिज्युअल खेळत तेच छान खेळत होता. नंतर नंबर 3वर संकेत, तर नंबर 2वर आहे अनुश्री माने. अनुश्री मानेचा गेम स्ट्रॉंग चालू आहे बाई. म्हणजे पहिल्यापासूनच यार ती कोणत्या इमोशनल गोष्टींमध्ये पडली नाही ना, अशी कोणाशी एकदम पक्कीवाली फ्रेंडशिप असो किंवा काय, गेम खेळत आली ही मुलगी. पहिल्या डे 1पासून ही मुलगी गेम खेळत आली आणि आज इथपर्यंत पोचली. अनुश्री काय म्हणू यार, व्हेरी गुड. आणि नंबर 2वर अनुश्री, तर नंबर 1वर आहे राकेश. यार राकेश, मी तर त्या अनुश्रीचा गेम राकेशपेक्षा स्ट्रॉंग आहे. कारण राकेशचे फॅन फॉलोअर्स भरपूर सपोर्ट करत आहे, पण त्याचा गेम दिसत नाही. त्याचा गेम राकेशच्या इर्द गिर्दच दिसतोय माहिती आहे.
आणि मी तुम्हाला बोलले ना, संकेत पहिल्यापासून असतं ना, तर ही रायव्हलरी संकेत वर्सेस विशाल इतकी गाजली असते ना, तर राकेश कोणत्या कोपऱ्यात गेला असं कळालं पण नसतं. पण संकेत वाईल्ड कार्ड आला, त्याची वाईफ पण नाही, काही रिझन आहे ज्याच्यामुळे तो वाईल्ड कार्ड आला, ठीक आहे, ओके, ऐकलं. पण इथं राकेश जो आहे ना, राकेशच्या फॅन्सचा जबरदस्त सपोर्ट आहे त्याला, म्हणून तो नंबर 1वर आता इथं आहे. तर त्याचा गेम जो आहे ना दिसत नाही. आणि प्लीज राकेशचे कोणी फॅन्स मला कमेंटमध्ये नक्की सांगा की त्याचा गेम काय, राखी व्यतिरिक्त, दीपाली किंवा त्यांच्या व्यतिरिक्त गेम काय. आणि तो काल जसं म्हणत होता की आता मी काटाला पण सांगून देणार आहे आणि खेळणार आहे, तर खरोखर खेळ राकेश, आम्हाला बघायला आवडेल तुला की तुझा गेम, तू भारी खेळा ना, मी इथून तुला सपोर्ट करेल, मी सपोर्ट करेल तुला, की मी पण इथून बसून टाळ्या वाजवेल का आज राकेश काय टास्क खेळला, आज राकेश काय बोलला, आज राकेशने काय स्टँड घेतला, आज राकेशने काय मुद्दे मांडले, बोलेल मी. तर नंबर 7वर रेवा, नंबर 6वर दीपाली, नंबर 5वर प्रभू, नंबर 4वर सागर, नंबर 3वर संकेत, नंबर 2वर अनुश्री, नंबर 1वर आहे राकेश. यापैकी मला जर असं वाटतंय, मला एकंदरीत रेवा, दीपाली, प्रभू, सागर यांच्यापैकी बिग बॉस कोणालाही घालवतील. संकेत नाही जाणार, अनुश्री नाही जाणार, राकेश नाही जाणार. या तिघांची तर मी थोडीफार गॅरंटी घेऊ शकते. पण या चौघांपैकी कोणी पण जाईल बाई. डबल एविक्शन झालं तर चौघांपैकी 2 जण आऊट होणार. दीपालीचं थोडंसं कमी वाटतं मला, कारण दीपालीला आहे ना मेकर्सचं थोडंसं फेवर आहे. सो रेवा, प्रभू, सागर, बघूया यार कोण एविक्ट होतं की फक्त रेवा जाते, हा एक विषय. यावेळेस मला असं वाटतंय फक्त रेवा जाईल आणि पुढच्या वीकमध्ये डबल एविक्शन होईल. सो लेट्स सी काय होतं. तर ते हे होतं लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. आणि तुमचं जे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स असेल, तुम्ही ज्याला नंबर 1 to 7 टाकलं असेल, मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मला सांगा आणि मग मी सांगते तुम्हाला. काही प्रश्न असेल ते पण विचारा. ओके, भेटूया नंतरच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बाय बाय. नाही तर डायरेक्ट रिव्ह्यूज करू रात्री. रिव्ह्यू काय यार, फॅमिली वीक आहे, फॅमिलीबद्दलच आता बोलणं होणार आहे सगळं. सो लेट्स सी. बाय बाय.